माझी आई मला रोज कडू सरबत द्यायची. ती मला सांगायची की हे सरबत मी मी पी नाहीतर मी मरेल. मी एक दिवस सरबत पिण्यास नकार दिला आणि दुसऱ्याच दिवशी माझी आई राहिली नाही. मग एके दिवशी सरबताचे रहस्य कळाल्यावर माझ्या पायाखालून जमीनच निघाली. कारण ते सरबत नाही, ते तर एक. नमस्कार मित्रांनो, माझे नाव जॉनी आहे. मी 17 वर्षाचा होतो तेव्हा आम्ही एकत्र राहत होतो. माझ्या वडिलांच्या कुटुंबात 4 भाऊ होते. माझे वडील त्यात सर्वात लहान होते. त्या सगळ्यांना लहान मुलं होती आणि त्या सगळ्या मुलीच होत्या. त्या कुटुंबातील मी एकुलता एक मुलगा होतो. मी कुटुंबात एकुलता एक मुलगा असल्यामुळे सर्व माझ्यावर खूप प्रेम करायचे आणि सर्वजण माझा हट्ट पुरवत असत. माझे सर्व काका माझ्याशी असे वागायचे की मी त्यांचा स्वतःचा मुलगा आहे. एवढे प्रेम ते माझ्यावर करायचे. माझ्या तोंडातून बाहेर पडणारी कोणतीही इच्छा पुढच्या 10 मिनिटातच पूर्ण व्हायची. पण त्या घरात एकच व्यक्ती अशी होती जिने माझे लाड तर काय, तिने माझ्याशी प्रेमाने कधी बोललीही नाही. जिने मला कधी प्रेमळ नजरेने पाहिले नव्हते, जे की तिला करायला हवं होतं आणि तो माझा हक्क होता की तिने माझी काळजी करायला हवी होती. तिने कधीच माझी हिंमत वाढवली नाही. मी तिच्यासाठी महत्त्वाचा आहे असं मला कधी वाटलंच नाही. ती माझी आई होती. माझी आई माझ्यासोबत सावत्र मुलगा असल्यासारखा वागायची. मी अभ्यासात चांगला होतो. दरवेळेस माझा पहिला नंबर यायचा तरी तिने कधी माझी स्तुती केली नाही. काही चांगले काम केले तर ती माझ्यावर रागवायची. वडीलही तिला अनेकदा समजावत असत, असं का करतेस? असेही सर्व नातेवाईक सांगतात की या महिलेला तिच्या मुलाची काळजी नाही. एके दिवशी आई वैतागून सर्वांसमोर म्हणाली, होय मी एका मुलाची आई आहे. मग यात काय विशेष? तुमच्या घरात फक्त मुलीच आहेत म्हणून तुम्हाला ही गोष्ट मोठी वाटते. त्यामुळे तुम्हाला जर त्याचं कौतुक करायचं असेल तर करत जा, पण मला काही सांगू नका. त्याची काळजी करा, त्याची नखरे पुरवा, पण मला त्याची पर्वा नाही. त्यामुळे मला कोणीही काही शिकवत बसू नका. आजपर्यंत मी आईला ना कधी उलट बोललो होतो ना कधी तिच्या विरुद्ध वर्तन केलं होतं. तरी पण आई माझ्याशी असं का वागते ही गोष्ट नेहमी मला खटकत होती. मला तर हेही कळालं होतं की एकदा माझ्या वडिलांनी माझ्या आईला जबरदस्तीने घटस्फोट दिला आणि खरंच आईशीच लग्न केलं. आईने मला या गोष्टीचं कारणही सांगितलं नव्हतं. तिने तिचं दुःख कधी माझ्यासोबत शेअरच नाही केलं. पण ती माझी आई होती आणि माझे तिच्यावर प्रेम होतं. काकू सगळ्यांशीच खूप जास्त वाईट वागायची, पण ती सगळ्यांसोबतच अशी होती आणि आम्हालाही माहीत होतं की ती तशीच आहे. पण माझी आई माझ्या चुलत भावंडाशी चांगली वागायची, पण मी तिचा मुलगा असूनही तिचे माझ्यावर प्रेम नव्हते. मी तिच्या प्रेमासाठी असुसलो होतो. रोज रात्री माझी आई मला विषासारखे कडू सरबत प्यायला द्यायची. माझ्या लहानपणापासून तेही काम करत होते. एक दिवसही सोडला नाही. पूर्वी मी लहान होतो, मला हे मान्य होतं, पण तिचा हा दृष्टिकोन मलाही समजू शकला नाही. तिथे सरबत मला का पाजायची? ती रोज रात्री माझ्या खोलीत यायची. ती मला सरबत आणायची आणि मी जोपर्यंत सरबत पित नाही तोपर्यंत माझ्या बाजूला बसायची. एके दिवशी ते सरबत प्यायल्याने मी खूप आजारी पडलो. रात्री पोटात खूप दुखत होतं. सगळेच खूप अस्वस्थ झालेले. मला रात्रीचं डॉक्टरकडे जावं लागलं. डॉक्टरांनी जे काही पित असेल ते आता पिऊ नकोस असं सांगितलं. पण मग मी दुसऱ्या दिवशी रात्री आईला सरबत पिण्यास नकार दिला. माझ्या प्रकृतीबद्दलही सांगितलं, पण ते ऐकायला तयार नव्हती. तिचा सरबत पिण्यावरच भर होता. पण मी काल रात्री हॉस्पिटलमधून परत आलो आहे. मी ते सरबत पिणार नाही असं स्पष्टपणे माझा नकार मी तिला
दिला. मला असे काही प्यायचे नाही, पण तिला माझी अजिबात पर्वा नव्हती. मी कसे तरी ते विषासारखे सरबत प्यायला पाहिजे हेच तिला वाटत होतं. आज पहिल्यांदा ते मी सरबत पिण्यास नकार दिला आणि माझा इरादा पक्का होता. हे तिला कदाचित समजलं होतं की आज मी तिचं ऐकणार नाही. मी ते सरबत अजिबात पिलं नाही. ती खूप अस्वस्थ होत होती, मला विनवण्या करत होती, पण मी काही ऐकलं नाही. आणि अचानक तिच्या तोंडातून अशी गोष्ट बाहेर पडली की मी ऐकून स्तब्ध झालो. ती म्हणाली, जर मी ते सरबत प्यायलो नाही तर अनर्थ होईल. कृपया हे सरबत पी. हे सरबत न प्यायल्यास विनाश होईल. काहीतरी असे घडेल जे मी तुला सांगू शकत नाही, पण माझं ऐक आणि हे सरबत पिऊन टाक. पण मी काही ऐकलंच नाही. ती रडत माझ्या खोलीतून निघून गेली, पण मला तिच्या रडण्याची पर्वा नव्हती. मी विचार केला, तिला आता ही जिद्द सोडून द्यायला हवी. मग मी शांतपणे झोपलो आणि सकाळी एक वाईट बातमीने माझे डोळे उघडले आणि ती वाईट बातमी ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. वाईट बातमी अशी होती, माझी आई आता या जगात राहिली नव्हती. ती रात्री चांगली झोपली आणि रात्री केव्हा तरी तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तिच्या मृत्यूचे कारण काही समजले नाही, कारण तिला काही आजारही नव्हता आणि तिचा अपघातही झाला नव्हता. हे असे कसे घडले? मनात अनेक प्रश्न होते आणि प्रश्नापेक्षा दुःख जास्त होतं. आई म्हणाली होती, सरबत पी, नाहीतरी काहीतरी होईल. माझ्या आईने या दिशेने इशारा तर केला नव्हता आणि सरबत प्यायल्याने माझ्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो हे माझ्या समजण्याच्या बाहेर होतं. पण मला अपराधी वाटत होतं. मी माझ्या आईच्या मृत्यूचे कारण आहे असे मला वाटू लागलं. जर मी ते सरबत पिलं असतो तर माझी आई आज जिवंत असती. असे भरपूर प्रश्न आणि बातमीने बसलेला धक्का माझा जीव घेत होते. मी हळूहळू डिप्रेशनमध्ये जायला लागलो, कारण माझ्यासाठी हा मोठा शॉक होता. घरात शोककळा पसरली. माझे वडीलही शॉकमध्ये होते. काही दिवसांनी मी माझ्या मित्राच्या घरी गेलो. तोही मला दिलासा देत होता. त्याच्याकडून परत येताना मला उशीर झाला. आईच्या निधनानंतर मी पहिल्यांदाच घरातून बाहेर पडलो होतो. आकाशात चंद्र ताऱ्यांनी जणू टिमटिमणारी वेल बनवली होती. रात्रीच्या शांततेत एकट्याने प्रवास करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. जेव्हापासून माझी आई हे जग सोडून गेली तेव्हापासून मी ते सरबत प्यायलो नाही. तेव्हापासून माझ्या डोक्यात खूप दुखू लागलं. अशा वेदना होत होत्या की मी दुर्लक्ष करू शकत नव्हतो. मी डॉक्टरकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की कदाचित तुम्हाला टेन्शन आणि शॉकमुळे डोकेदुखी झाली असेल, पण खरे कारण काय आहे हे मला माहीत होतं. हे दुखणे माझा पिच्छा सोडत नव्हतं. घरची परिस्थितीही काहीशी विचित्र झाली होती. माझी एक चुलत बहीण पायऱ्यावरून खाली पडली आणि तिचं डोकं फुटलं. ती बेडवर होती. दुसरी चुलत बहीण खूप आजारी पडली. माझी एक मावशी किचनमध्ये काम करत होती आणि तिच्या पायावर गरम दूध सांडलं आणि हे काकांनी फक्त मला सांगितलं होतं. व्यवसायात खूप मोठे नुकसान झाले आहे. आता व्यवसाय टिकणे खूप कठीण आहे. त्यात काही माझे वडीलही आजारी होते. जेव्हापासून माझी आई हे जग सोडून गेली अंथरुणावरून पडले होते. मला समजत नव्हतं की हे सगळं काय होत आहे. माझी डोकेदुखी पण कमी होत नव्हती. औषध खाऊन मी वेडा झालो होतो. काकांनी माझ्या वडिलांना व्यवसायात झालेल्या नुकसानाबद्दल सांगितलं नव्हतं आणि मला घरी सांगू नकोस असेही सांगितलं होतं, नाहीतर सगळ्यांनाच अजूनच टेन्शन होईल. आई गेल्यापासून घरची परिस्थिती बिघडली आहे असं सगळ्यांचं म्हणणं होतं, पण मला कुठेतरी असं वाटत होतं एवढंच नाही तर आणखी काहीतरी आहे. मग मला आईची गोष्ट आठवली की जर मी ते सरबत पिणे बंद केले तर सर्व काही उद्ध्वस्त होईल. ती सरबत कशी बनवते हे शोधण्यासाठी मी माझ्या आईच्या खोलीत गेलो. तिथे शोधाशोध केल्यावर मला एक डायरी सापडली ज्यामध्ये एका पानावर काहीतरी लिहिलं होतं. ते पाहून मला आश्चर्य वाटलं. त्यावर कदाचित कोणतरी पत्ता लिहिला होता आणि त्यावर लिहिलं होतं, अडचणीत असाल तर यांना भेटा. दुसऱ्याच दिवशी तिथे जाण्याची तयारी केली आणि जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा मला आश्चर्य वाटलं. ते कोणत्या तरी बाबाचं घर होतं. मला आश्चर्य वाटलं की आमच्या कुटुंबातील कोणीही असं बाबा वगैरेला मानत नाही आणि कोणी असलं काम करू शकत नाही. आज जाऊन मी माझ्या नंबरची वाट पाहू लागलो. मी तिथे बसलेल्या काही लोकांना
लोकांना त्या बाबांबद्दल विचारलं तर लोक म्हणाले, हा बाबा खूप पोहोचलेला आहे, ज्ञानी आहे. मी म्हणालो, तुमचा हा बाबा तुमच्याकडून किती पैसे घेतो? किमान 1000 रुपये तरी घेत असतील. बाबा 1 रुपयाही घेत नाही असे तो माणूस सांगू लागला. मी म्हणालो, आणि जर कोणी आपल्या मर्जीने देऊन गेलं तर घेतात का? तो माणूस म्हणाला, तरीही कोणी पैसे देण्याचा आग्रह केला तर बाबा त्यांना सांगतात की त्या पैशाची गरिबांमध्ये काहीतरी वाटून द्या, त्याचे फळ तुम्हाला निश्चित मिळेल. मला आश्चर्य वाटलं. बाबा कोणाकडून 1 रुपया देखील घेत नाही, पण तरीही माझा असल्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. मी बाबाच्या खोलीत गेल्यावर मला पाहून त्यांनी आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांची रिॲक्शन अशी होती की मला थोडं विचित्रच वाटलं. मी विचार करू लागलो की मला बघून यांना एवढा धक्का का बरं बसला असेल. त्यानंतर त्यांनी अजूनच संशयास्पद वागणूक केली. त्यांनी तिथे बसलेल्या सर्व लोकांना बाहेर पाठवलं. मग ते मला असं काही बोलले की मी चकित झालो. ते मला म्हणू लागले, तू अजून जिवंत आहेस. मला वाटले की तू मेला असशील. ते असे का बरं बोलले असतील, याचा मी काय अर्थ काढावा, कारण मी त्यांना पहिल्यांदाच पाहत होतो आणि मी का मरायला हवं होतं हे. मी त्यांच्यासमोर बसलो आणि त्यांना विचारलं की तुम्हाला मला ओळखता का, कारण मी तुम्हाला पहिल्यांदाच पाहतोय. मला तुम्ही मला बघताच असे का बोलला, सगळ्यांना बाहेर का पाठवलं? मग आतापर्यंत काय झालं ते मी त्यांना सरळ सांगितलं. माझी आई या जगातून गेली, मला कळत नाही माझ्या घरात काय चाललंय. सगळं उद्ध्वस्त होत चाललंय, धंदाही उद्ध्वस्त होत चाललाय आणि घरचे लोक पण आजारी आहेत. माझं डोकं सतत दुखतं. मग त्याने मला अशी गोष्ट सांगितली जी ऐकून मला धक्काच बसला. तुझ्या कुटुंबातील तो एकुलता एक मुलगा आहे, म्हणजे संपूर्ण मालमत्तेचा वारस आहे, म्हणून तुझ्या आजोबांनी सगळं तुझ्या नावावर दिलंय. तुझ्या काकांना या गोष्टीने जळण झाली. त्यांच्या सगळ्या बायकांनी मिळून तुझ्यावर मोठी काळी जादू केली होती, जी जादू फार भयंकर होती. आम्हाला प्रश्न पण आश्चर्य वाटलं की कोणी एवढं दगड मनाचं कसं असू शकतं, की कोणी असं कसं करू शकतं, कारण या जादूमुळे तू फक्त 2-3 महिन्यात जगला असता. पण तुझी आई जी चांगल्या मनाची होती, तिला सर्व काही कळलं होतं. तिने तुझ्या वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांच्यात भांडण झाले. तुझ्या वडिलांना राग आला आणि त्यांनी तुझ्या आईला घटस्फोट दिला. मग नंतर तुझ्या वडिलांना त्यांची चूक लक्षात आल्यावर त्यांनी तुझ्या आईशी दुसरं लग्न केलं. एक दिवस तुझी आई तुझ्या वडिलांना माझ्याकडे घेऊन आली. मी त्यांना सर्व काही सांगितलं, पण तरीही त्यांनी विश्वास ठेवला नाही आणि मग तुझ्या आईने मला एक उपाय विचारला. तेव्हापासून मी तुझ्या आईला ओळखतो. मी तुझ्या आईवर विश्वास ठेवला. मी त्यावर उपाय सांगितला, पण ती जादू खूप मजबूत होती. ही जादू फक्त तू 18 वर्षाचा होईपर्यंत तुझ्यावर परिणाम करू शकत होती, पण तोपर्यंत तुला जडीबुटीचे सरबत प्यावे लागणार होते आणि तुझी आई माझ्याकडून ही जडीबुटी घेऊन जायची आणि तू ते प्यायली नाहीस तर त्यामुळे आधी त्या जादूचा तुझ्या आईवर परिणाम झाला, कारण तिनेच ती जादू थांबून ठेवली होती आणि नंतर हळूहळू तुझ्यावरही परिणाम होऊ लागला. मी बाबांना विचारले, जर ही जादू माझ्या काकूने करून घेतली तर याचा त्रास त्यांनाच कसा होतोय? बाबांनी सांगितलं, आता ही जादू संपणार आहे, त्यामुळे त्याचा परिणाम त्या लोकांवरही होत आहे. आता तू 18 वर्षाचा होण्यासाठी आणखी 1 महिना बाकी आहे. फक्त ते सरबत पीत राहा आणि त्यानंतर त्या जादूचा प्रभाव संपेल. तुझी आई आता परत तर येणार नाही, पण कदाचित तुझा जीव वाचेल. तुझी आई तुझ्यावर यासाठी सक्ती करायची की तू तिला घाबरून राहावंस आणि तिने सांगितलेलं सगळं ऐकावं, नाहीतर ती तुला कडू सरबत रोज का प्यायला लावेल. मग मी तिथून परत आल्यावर मी खूप दुःखी होतो. माझी हट्टीपणात मी माझी आई गमावली. मी एकदाही विचार करू शकलो नाही की आई शेवटी आई असते. तिचे प्रेम कधीच कमी होत शकत नाही. मी माझ्या वडिलांना हे सर्व सांगितले, परंतु माझे वडील अजूनही मानायला तयार नव्हते की त्यांचे कुटुंब हे असले काम करू शकत नाही. ते म्हणाले की मी तुझ्यावर इतके प्रेम केले नाही जितके माझ्या भावांनी आणि तुझ्या पत्नीने केले आहे.
त्यांच्या पत्नीने माझे त्यांना एकच उत्तर होते. त्यांच्या प्रेमामागे खरं तर छुपा हेतू होता. तुम्ही माझ्या आईला ऐकलं नाही, तिला एकदा घटस्फोटही दिला. तुम्हाला मी सांगितलं का समजत नाही? फक्त तुमच्या घरातील लोकांसाठी. माझी आई खरं सांगत होती. मलाही त्या सगळ्या गोष्टी जाणवल्या आहे. मी लहान मुलगा नाही राहिलोय. माझ्या वडिलांनी माझं ऐकलं नाही. मी माझ्या आईची डायरी माझ्या जवळ ठेवून घेतली. त्यात असेही लिहिले होते की तुझे वडील हे मानणार नाही, कारण ते अजूनही त्या जादूच्या प्रभावाखाली आहे. म्हणून मी माझ्या वडिलांना त्यांच्या हालवर सोडले. मी त्या बाबांकडून खूप औषधी वनस्पती घेऊन आलो. घरी बसून स्वतःसाठी सरबत बनवायला लागलो. मग मी पण विचार करू लागलो की हे सरबत बनवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते आणि हे काम लपून छपून करावं लागतं. माझ्या आईने माझा जीव वाचवण्यासाठी काय काय केलं आणि जाण्याआधी मी तिच्यासोबत नीट वागलोही नाही. ही गोष्ट आयुष्यभर माझ्या लक्षात राहील. ते सरबत मी 1 महिना पिला आणि 18 वर्षाचा झाल्यावर शहरात निघून गेलो. निघताना मी सगळ्या घरातल्या लोकांना म्हणालो, मी तुमच्या खोट्या प्रेमाला तुमचे खरे प्रेम समजत राहिलो. तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत जे काही केलं फक्त माझ्या आईमुळेच फसलं. मी माझी आई परत तर आणू शकत नाही, पण मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. मित्र हो, मी ते घर सोडलं आणि शहरात राहायला गेलो. खूप अभ्यास करून स्वतःचं घर बांधलं आणि नंतर माझ्या आईच्या नावावर हॉटेल बांधलं. याचा मला खूप अभिमान आहे. पण दुःख आहे की माझे वडील माझ्यासोबत आले नाही. एके दिवशी मी त्यांना घराबाहेर उभे असलेलं पाहिलं. मला खूप आनंद झाला. त्यांनी माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाले, बेटा तू खरा बोलत होता. तुझी आई पण खरं सांगायची. मीच दुर्दैवी होतो. आता मी तुझ्यासोबत राहील, तुला साथ देईल. माझ्या वडिलांनी सांगितलं की मी गेल्यानंतर त्या घरच्यांना खूप त्रास झाला. कदाचित हीच त्यांच्या कर्माची शिक्षा होती. वडिलांनी त्यांच्या कुटुंबातील संपत्तीचा वाटा आणि संपत्तीबद्दलही विषय काढला नाही. माझ्या वडिलांना संपत्तीची काही देणं घेणं नव्हतं. मलाही माझ्या कुटुंबाची संपत्ती नको होती, जिने माझ्या प्रियजनांना माझा शत्रू बनवलं. मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होतो. माझ्या घरातील सदस्याच्या प्रेमामागे इतका द्वेष आहे हे मला माहीत नव्हतं. सलाम आहे माझ्या आईला, जिने रहस्य कित्येक वर्ष छातीत दडून ठेवलं, ज्याने ती माझा जीव वाचवू शकली आणि तशीच ती हे जग सोडून गेली. मित्र हो, तुम्हाला सर्वांना विनंती आहे की माझ्या आईसाठी देवाला प्रार्थना करा की माझ्या आईच्या आत्म्याला देव शांती देवो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मित्र हो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन अर्थपूर्ण कथा ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.